भरती आणि ओहोटी स्थिती. नेक्स्ट पॉईंट, गुरुत्वाकर्षण या टॉपिकमधील माहिती आहे का तुम्हाला? याकडे लक्ष द्या. समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटीबद्दल तुम्हाला माहितीच असेल. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ ही वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. तर समुद्राला येणारी जी भरती आणि ओहोटी यामागचं प्रमुख कारण म्हणजे चंद्राद्वारे प्रयुक्त होणारे गुरुत्वीय बल. तर चंद्राच्या दिशेने जे पाण्यावरती गुरुत्वीय बल प्रयुक्त होते त्या ठिकाणी पाण्याची पातळी आपल्याला वाढलेली दिसून येते. त्या प्रक्रियेला आपण समुद्राला आलेली भरती म्हणतो. आणि एक्झॅक्टली 90 अंशाच्या कोनावरती पाण्याची पातळी ही कमी असते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे, या चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी होते, म्हणून त्या ठिकाणी आपण ओहोटी आले असे म्हणतो. तर दिवसातून 2 वेळा ओहोटी आणि त्याचबरोबर भरती या प्रोसेस नियमितपणे समुद्राच्या पाण्याशी रिलेटेड चालू असतात. तर या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो. त्यामुळे त्या स्थानांवर भरती येते व स्थानांपासून आकृती 1.6 मध्ये दाखविल्याप्रमाणे 90 अंश कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी येते. नेक्स्ट बीट, पृथ्वीचे गुरुत्वीय बल, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता या ठिकाणी पृथ्वीचे गुरुत्वीय बल आपल्याला अभ्यासायचे आहे. तर आपल्याला न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे त्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक वस्तूवरती पृथ्वीद्वारे एक विशिष्ट प्रकारचा बल हा प्रयुक्त केला जातो. त्याला आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल असे म्हणतो. आणि हे जे गुरुत्वीय बलाचे परिमाण आहे हे दोन वस्तूंमध्ये जे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्या दोन वस्तूंमध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. आता या ठिकाणी पृथ्वीचे गुरुत्वीय बल, पहिला पॅरेग्राफ लक्ष द्या. क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल काय, की तो कालानुसार बदलेल? कशा प्रकारे बदलेल? तो दगड सतत वर का जात नाही? थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो? त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते? ते या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे की समजा एखादा दगड आपण सरळ रेषेत वरती फेकला, मग सरळ रेषेत वरती फेकल्या जाणाऱ्या दगडावरती एक समान वेग हा असतो काय, आणि काही कालावधीनंतर तो बदलतो का? हो, नक्कीच बदलतो. ज्यावेळेस आपण दगड हा वरती फेकतो तर कंटिन्युअस त्याचा वेग हा समान नसतो. काही नंतर तो जो दगडावरती असलेला जो वेग आहे, दगडाचा जो वेग आहे, काही कालावधीनुसार तो बदलतो, म्हणजे कमी कमी होत जातो. कशामुळे बदलतो? कारण त्या दगडावरती खालच्या दिशेने एक विशिष्ट बल हे प्रयुक्त होते, जे आकर्षणाचे बल असते. त्यालाच आपण काय म्हणतो? गुरुत्वीय बल असे म्हणतो. आता नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये बघा. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामध्ये हे विशिष्ट संकल्पना काय आहे की पृथ्वी ही तिच्या जवळील सर्व वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचं जे गुरुत्वीय बलाचं केंद्र आहे ते तिचा वस्तुमान केंद्र हे तिच्या केंद्रबिंदूत असते. त्याच्यामुळे कोणतीही वस्तू ज्यावेळेस वरच्या दिशेने आपण फेकतो त्यावेळेस ती क्षितिज लंब दिशेत खाली पडत असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते. तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. त्यामुळे वरच्या दिशेने फेकलेल्या दगडावरती गुरुत्वीय बल हा प्रयुक्त होत असल्यामुळे त्या वरती जाणाऱ्या दगडाचे वेग हे कमी कमी होताना दिसते आणि एका विशिष्ट स्थानावर जाऊन तो तिथे स्थिरावतो आणि परत पृथ्वीच्या दिशेने क्षितिज लंब दिशेत तो सरळ खाली येतो. नेक्स्ट, पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. तर गुरुत्वीय बल हे वैश्विक बल आहे जे कोणत्याही दोन वस्तूवरती, ते पृथ्वीवर असो किंवा अवकाशात असो, दोन वस्तूवरती खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा प्रयुक्त होणारे बल आहे. त्यामुळे पृथ्वीद्वारे चंद्रावरही बल प्रयुक्त होते. त्यामुळेच चंद्र हा पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत सुद्धा हेच घडत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात.
त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाही. ते चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे आणि अनेक कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडलेले आहे. तर चंद्र आणि कृत्रिम उपग्रह आपल्या पृथ्वीच्या भोवती विशिष्ट कक्षेमध्ये परिक्रमा करतात, पण ते सफरचंदाप्रमाणे खाली का पडत नाही? तर त्याचं कारण म्हणजे काय, असे का होते? तर चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसला तर ते पृथ्वीवर पडले असते, कारण चंद्र आणि कृत्रिम उपग्रह हे आपल्या पृथ्वीभोवती एक विशिष्ट कक्षेत परिक्रमा करत असतात, परिभ्रमण करत असतात. स्वतःभोवती फिरत ते पृथ्वीभोवती सुद्धा फिरत असतात. त्यांना विशिष्ट वेग असल्यामुळे ते सफरचंदाप्रमाणे ते खाली पडत नाही, तर ते विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. परंतु त्यांना त्या विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करण्यासाठी जे विशिष्ट गुरुत्वीय बल प्रयुक्त होते ते पृथ्वीद्वारे होत असते. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे. तुमच्या वर्गमित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.